रणजी ट्रॉफीचे एकमेव आयोजक करते आपण पाहतोय तेजस सर म्हात्रे आणि विशालजी जितेकर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा सातत्याने आपण अनुभवतोय. चला गेम ऑन, मॅच ऑन होतोय. पहिला चेंडू फेकला जाईल इथून गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू आक्रमण करायचा प्रयत्न, आडव्या बॅटने कळाचा प्रयत्न होता. चेंडू अगदी स्किट होताना पाहायला मिळेल, कारण की पडता पाणी पूर्णपणे पावसाच्या सरी बरसल्या जातात आणि चेंडू जर पाहिले तर फलंदाजाच्या अगदी शरीरापासून दूर फेकले जातील, जेणेकरून चेंडू झपकन स्किट होताना पाहायला मिळेल. फलंदाजांसाठी फलंदाजी करताना खूप जड जाताना पाहायला मिळेल. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज, तोच टप्पा, तीच दिशा, तीच लेप. इथून मात्र अगदी बॅटला चेंडू ब्रश होताना पाहायला मिळतोय. लिडिंग एजनं चेंडू थेट डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन संघाचं देखील खातं ओपन केलं जाईल. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी तेजस म्हात्रे सर आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी एकेरी धावसंख्या मिळाली जाते. इथून नक्कीच खूप मोठं नाव आपण पाहतोय की एशिया ट्रॉफी म्हटलं तर टेनिस बॉलची अपकमिंग स्पर्धा देखील पाहायला मिळेल याच मैदानावर. अगदी आगली वेगळी ट्रॉफी सातत्याने होताना पाहायला मिळते. अंडर 22 पासून ते अबव 40+ खेळाडूंना देखील प्राधान्य दिले जाते अशी स्पर्धा. यस, यावरचा चेंडू देखील मागील दिशेला जाताना पाहायला मिळेल. बॅटची कडा इथून देखील डिक्लेअर झोनला चेंडू चालला. एक धाव, एकेर धावीनं संघाचा अकाउंट ओपन झाले. संघ जवळ पोहोचतोय 3 षटकात 3 धावा येथील धाव फलकावर. अगदी सलामीवर शांत पद्धतीने खेळ करतात. पहिलं षटक सुस्थितीमध्ये हाताळलं जात आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये थोडीशी धावसंख्या कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यावरचा देखील चेंडू अगदी डॉट होताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू ज्याच्यावर कोणतीच धावसंख्या नसते. एकीकडे टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार करायला गेला तर सिद्धार अँड गोल्डन जीवदानी बामण डुंगरी या संघाचा देखील खूप मोठा बोलबाला पाहायला मिळतोय. अगदी युवकांना घेऊन या संघाने एक आपली नवीन ओळख, नवी पहिचान निर्माण केली आहे. त्याचे एकमेव घरातून शिलेदार असतील आमचे तेजस्वी म्हात्रे. चला जास्त आपण विलंब घेऊ नका, घाई करायची पंचांना देखील विनंती असेल, कोणताच विलंब लावू नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस असेल, अंतिम दिवस. शेवटाकडे आपण थोड्या क्षणांमध्ये वळू. कशिश ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर श्री अमरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून खूप मोठे योगदान या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सामन्यावरच्या संपूर्ण चषक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले, तसेच सुभाष शेठ गुंडे साहेबांकडून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे देखील चषक देण्यात आले. त्याचे देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभारी आहोत. असंच सहकार्य सातत्याने करत राहायचं आहे. यावरचा चेंडू पंचांचा इशारा, बाईकच्या रूपाने डिक्लेअर झोन. अगदी क्रिकेटमध्ये धावसंख्या कशी का होणं, मात्र धावसंख्या येणं गरजेचं आहे. मग ती बाईज न असो, वाईड न असो, असे कैकदा धावसंख्येचं घरातून डोंगर देखील रस्त्याला पाहायला मिळतोय. रुपेश भाई ठोंबरे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आर्थिक मदत करण्यात आली. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणातून आभार आहोत. तसेच शिवसेना पनवेल तालुक्याचे तालुका अध्यक्ष सन्माननीय रुपेश ठोंबरे साहेब उर्फ बिंदास भाई यांच्याकडून आर्थिक मदत खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं मराठीमध्ये की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. खऱ्या देणारे दानशूर व्यक्तिमत्व देखील असणं गरजेचं आहे. त्यांच्याच मुळे भली मोठी स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. तसेच उपसरपंच अमरजी म्हात्रे साहेब यांच्याकडून देखील आर्थिक मदत देण्यात आली. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणातून आभारी आहोत. त्यामुळे देखील चेंडूला हलक्या त्याने ड्राईव्ह केले. पॉईंट रिझनला एकदा सहज गदा प्राप्त. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. अगदी
संत गतीने सुरुवात केली जाते असं म्हटलं जातं मराठीमध्ये की कासवाच्या गतीनं का होईना रोज थोडी थोडी प्रगती करायला शिका. कैक ससे आडवे ससाना मात्र माध्य थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीप्रमाणे मी म्हणेल डॉक्टरजी संघाचा थोडा खेळ चालला आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं 3 धावा आल्या, तदनंतरच्या पुढील दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले, 2च धावा आल्या आतापर्यंत. त्यावेळेचा चांगला बॉल अगदी फलंदाजाला जकडून ठेवले जाते. सलामीवर आलेले नेक्स्ट मॅच असेल भारतात त्यांच्या विरोधात असतील पेन कोहली. आपण टॉस साठी यायचंय, दोन्ही कर्णधार म्हणून ते असेल टॉस साठी आपण कॉम्बॉक्स मध्ये या. यामुळे देखील एकदम सहजगता प्राप्त दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एकच धाव मिळाली जाते. अगदी धावसंख्येला आला बसला जातोय. भन्नाट वेगाचे गोलंदाजी आपण पाहतो. धारदार पद्धतीचे शस्त्र फेकले जातात आणि डाकटुजी संघाला थांबवले जाते. धावसंख्येचा विचार करायला गेला तर अद्यापही धावा येतात धावफलकावर. शेवटचा चेंडू, शेवटचा अस्त्र, षटक क्रमांक दुसरा. यावेळचा बॉल अगदी मागील दिशेला पुनश्च एकदा चेंडू चालला इथून डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर झोन 12 चेंडूचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर MMB डाकटुजी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 धावा येतील. नन आपण पाहतोय लॉस ऑफ 0. 7 धावा येतात धावफलकावर. चला आपण घाई करायचंय. शॉर्ट ऑफ टीम मीटिंग कोणत्याच पद्धतीने आपण बातचीत करू नका. चला आपण घाई करायची आहे पहा. खूप सामने खेळवायचे आहेत. प्रेक्षकांना बसल्या आणि जे थेट प्रक्षेपण घेत आहेत त्यांना नक्कीच उपांत्य फेरीचा सामना आणि अंतिम सामन्याचा चांगला आनंद लुटण्यासाठी आपण वेळेमध्ये स्पर्धा कव्हरेज करायची आहे. त्यासाठी पंचांना देखील विनंती असेल आणि खेळाडूंना देखील विनंती आहे आपण संयोजकांना सहकार्य करायचं आहे. प्रसाद आपण यायचं आहे. पेन कोळीवाडा संघ ट्रम्प कार्ड. फिटी खराब आपल्याला पाहायला मिळते. अगदी जिथे 1 धावसंख्या होती तिथं 2 मिळाल्या जातील. मागील सामन्यामध्ये देखील पाहिलं तर अगदी बेडकर संघाकडून देखील खूप चुका झाल्या होत्या. ओव्हर थ्रूच्या धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर मी तर म्हणेल दुसऱ्या सत्रामध्ये देखील त्याच चुका प्रतिस्पर्धी संघाने देखील केल्या होत्या आणि इथून 2 धावा येतात. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 9च्या घरात. 9 धावा मिळाल्या जातील. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी राकेश आपल्या कोट्यातील पहिले सांघिक 3 राकेश. यावेळचा जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. चेंडू टप्पा पडता क्षणी आप होताना पाहायला मिळतोय. चेंडू उचली घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजांना फटके खेळण्यासाठी जड जातात. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित आपण पाहतोय. रोहितला मात्र चढवावी लागते मी म्हणेल. आता मात्र हल्ले द्यावे लागतील. एका दुक्का करून काहीच होणार नाही. मोठे फटके गरजेचे. प्रहार करावे लागेल मी तर म्हणेल. प्रयत्न केले जातात. पॉलिट्रो मध्ये चेंडू आढळले जातील. काय बात आहे, काय गोलंदाजी केली जाते. एकाच ठिकाणी स्तब्धपणे फलंदाजाला ठेवले. मी म्हणेल फलंदाजाच्या पायामध्ये कांचन सर आता बेड्या अडकवल्या जातात. आजचा दिवस म्हटलं तर खूप महत्वाचा दिवस आपण पाहतोय. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा खऱ्या अर्थाने 19 नरण स्वराज्य जननी, स्वराज्य माता, राजमाता जिजाऊ माता ऐसा पुत्र जन्मास यावा, त्याचा त्रिलोकी झेंडा गाजावा. आणि नक्कीच ऐसा पुत्र जन्माला आला की ज्याने हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आणि अगदी 18 पगड जातींना एकत्र करून त्याने स्वराज्याची निर्मिती केली. असा एकमेव राजा छत्रपती. आणि इथून चेंडू मागील दिशेला ट्रॅव्हल झाला. पुढे एकदा होते. नक्कीच स्पेन संघाचे आलेले आहेत. समीर वावस्कर आपलं हार्दिक स्वागत असेल. भारतात संघाला विनंती असेल आपला कॅप्टन लगेचच यायचं टॉस साठी. जास्त विलंब करू नका. हॅलो, चला भारतात संघाचा देखील कर्णधार आणलेत. या आपलं हार्दिक स्वागत असेल. तेजस सरांना विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचं आहे लगेचच. षटक संपल्यानंतर आपण टॉस बॉक्स कडे बोलूया.
यावेळी देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ठेवण्याचा प्रयत्न, अगदी षटक संपल्याचा देखील निर्वाळा दिला जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते धाव फलकावर. टोटल फक्त 10 धावा. पुढील मॅचचा टॉस केला जातो. साखळी पद्धतीतील शेवटचा सामना. 11 धावा येथील धाव फलकावर माफी असावी. टॉस जिंकला जातो भातान संघानं. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे, जास्त विलंब करू नका. या षटकामध्ये मित्र म्हणेल कांचन सर 20 धावा येणं गरजेचं असेल. अगदी फायटिंग स्कोर होण्यासाठी पहिले तर या षटकामध्ये 20 धावा आल्या तर, कारण की बाकीच्या संघाकडे गोलंदाजींचा खूप मोठा भरणा आहे. मग रोहित घरत असतील असे काही गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे देखील शेवटचं षटक आता ते स्लॉग षटक. दिनेश श्रेष्ठ अवघ्या बाहुबली ऑफ भातान, प्रवीण भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. यावर अगदी फलंदाज 360 डिग्री मध्ये गिरकी घेताना आपण पाहतो. तत्पूर्वी डिक्लेअर झोन मध्ये एक धावसंख्या मिळाली जाईल. धावसंख्येला खूप मोठा आळा बसलाय. नक्कीच जर फलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार करायला गेला तर कोणताच सराव नाही त्या संघाचा. खरं आता बिना हा देखील खूप मोठा प्रश्न असेल. रोहित घरत सारखा खेळाडू अद्याप डकआउट मध्ये आहे. कुठेतरी सलामीवीरांची जोडी चुकीची उतरली का हे देखील पाहणं गरजेचं आहे. निर्णय चुकत असतात का? अगदी वेटान वाचा वापर केला. एकदा सजगता प्राप्त, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. पाहता 2 धावा येत आहेत. अगदी रोहित आहेत पण रोहित डकआउट मध्ये आहेत. इथून तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज आता बाद होतील धावबादच्या रूपानं. इथून आता पाहूया उर्वरित काही चेंडूचा खेळ असेल आणि फलंदाजीसाठी रोहित घरत येतानाच पाहायला मिळतील. रोहित रघुनाथ घरत या इथून आपली करामत दाखवणं देखील गरजेचं आहे. कधी कधी निर्णय देखील चुकतात, तर चुकलेल्या निर्णयाला मान देणं देखील गरजेचं आहे. अगदी या संघाचा सराव कमी असं, कारण की सराव देखील असणं तितकाच गरजेचा असतोय. यावेळी देखील पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईड बॉल. अवांतर चेंडू स्वैर मारा पाहायला मिळेल. स्वैर माराने अतिरिक्त धावसंख्या मिळेल. अकाउंटला धावा जाऊन पोहोचतील. येतात धाव फलकावर. एक जबरदस्त स्पर्धा पण अनुभवतोय किंजल ट्रॉफी. अगदी यावेळेस नवीन फलंदाजीतील सिक्सर किंग योगेश अगदी ताकदवर फटके येणं गरजेचं आहे. पुढील 3 चेंडूंचा खेळ आहे. 3 चेंडू मध्ये बिगेट येणं गरजेचं असेल. हर्षद सर म्हटलं तर नवी मुंबईच्या मानाच्या पालखीमध्ये खूप मोठं योगदान त्यांचं आपण पाहतोय. यावेळी देखील अगदी पहा, इतर म्हणेल यष्टी रक्षकाला थोडीशी दुखापत झाली असेल. चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर आदळलाय. आपण पाहायचं आहे दुखापत झाली का, इजा झाली का पाहायची आहे. खेळाडू ओके आहे का देखील पाहणं गरजेचं आहे. संघाचे धावसंख्या 2 पोहोचले.
16 धावा येतात धावफलकावर. स्ट्रायकरला रोहित घरत पाहूया. येस चेंडू लीव केलाय रोहित त्याला देखील केलाय. हा चेंडू आपल्याला एक तास विनंती करतोय भोईर साहेबांना की आपण साईडला व्हायचं आहे. बातन संघाचे सिक्सर किंग बाहुबली प्रवीणजी भोईर. येस भोईर बंधू आहेत आमचे. मात्र पावसाची थोडीशी जोरदार हजेरी देखील पाहायला मिळेल. यापुढे मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडणार आहे. जिथे संगम घडणार नाही तिथे उत्पत्ती मिळणार नाही. तिथे सर संगम उत्पत्ती घडणं देखील गरजेचं आहे. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट होणं गरजेचं होतं. अगदी चेंडू स्लॉट मध्ये होता मी तर म्हणेल. यावर प्रयत्न केलाय फटका चांगला आहे पण चेंडू सीमा पार जाईल का. क्षेत्ररक्षकाच्या अगदी चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या. पिकी करा तिसरीचा प्रयत्न केला जातोय भागमबागी आणि इथून धावा आणि फलंदाज देखील होतील धावबाद. पहिल्या सत्राचा खेळ झाला. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्यात 19 धावसंख्या उभारल्यात. 20 धावसंख्येचं आव्हान असेल. मापक आव्हान पाहूया कशा रीतीने पेलवले जाईल. मी तर म्हणेल गोलंदाजी जर धारदार पद्धतीची झाली तर सामना खेळ पलटू शकतोय. कारण की पाऊस पडता पाणी आहे. पाहिलं तर पावसाच्या सरी बरसल्या जातात. चला उसारले संघाला देखील विनंती असेल की आपण लगेचच मैदान सोडायचं आहे. सलामीवीरांची मैदानाच्या आतमध्ये उतरवायची आहे. एकीकडून क्षेत्ररक्षण देखील सजून घ्यावं लागेल. रोहित घरतला आता आपल्या युक्तीचा वापर करावा लागेल मी म्हणेल. अगदी उपट घरत देखील मैदानाच्या आत करताना एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे संतोषजी घरत. पोपट भाई देखील क्षेत्ररक्षणामध्ये देखील माहीर आहेत. या क्षेत्ररक्षण देखील चांगले होणं गरजेचं आहे. तत्पूर्वी येस धन्यवाद. खेळाडूंना विनंती आपण थोडं साईडला वाजतं बरं पडेल. नक्कीच आवाज इको मध्ये येतोय मागे पुन्हा एकदा. काही खेळ पाहायला मिळतात की ट्रॉफी मध्ये चला सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. मापक आव्हान आहे. पाहिलं तर 24 षटमध्ये 20 धावांची गरज आहे. पहा खेळाडू एक एक जण येतोय. पहा बक्षिसाची कैरात इथे सनी घरत यांच्याकडून पोपटसाठी पहिल्यांदा शुभेच्छा आहेत पोपटबाईंसाठी. आणि त्यानंतर झेल घेतला तर 500 रुपये अगदी बक्षिसाची कैरात. रुचित ठाकूर देखील मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतील. तत्पूर्वी बातम्या संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण साऊंड पासून थोडं लांब व्हायचं. आवाज इकडे होतोय. आवाज रिटर्न मध्ये येतोय. प्रत्येक खेळाडू इथून मार्गदर्शन टीम मीटिंग आता घेतली जाईल. एकीकडे पाहिले तर चेंडू जास्त आहे धावा कमी आहेत. कांचन सर मी म्हणेल रोहित घरत आणि त्यानंतर पुढे जे गोलंदाज असतील त्यांना मी म्हणेल धारदार पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. जशी गोलंदाजी उसारली सांगायला गेली इकॉनॉमिकली कंजूसी भरी गोलंदाजी तिखट मारा अचूक मारा तसाच मारा आता दाखवजी संघाला करावा लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित टिकवायचं असेल तर किंजल ट्रॉफी खूप मोठी स्पर्धा आपण अनुभवतोय. चला चेंडूंची पूर्तता करायची आहे. चेंडूंची पूर्तता करा. एक खूप मोठी स्पर्धा घरातून आज उरण तालुक्यामध्ये देखील काही मोठा स्पर्धा झाला तर घरातून पनवेल विभागातील संघ उरण तालुक्यामध्ये खेळण्यासाठी येण्यासाठी महत्वपूर्ण योगदान ज्यांचं आपण पाहतोय ते सन्माननीय तेजस म्हात्रे सर आपण पाहतोय. पोलीस दलामध्ये घरातून कार्यरत आहेत.
सदरक्षण आहे कळ निग्रह आहे हेच आमचं ब्रीदवाक्य आणि याचप्रमाणे खरं सत्याला न्याय देणार आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केले जाते ते महाराष्ट्र पोलीस दलातील खरं महाराष्ट्र पोलीस आमचे सन्माननीय तेजसजी म्हात्रे. सेकंड इनिंगला सुरुवात होताना इथून उत्तरार्धातील पहिला चेंडू पंचांचा इशारा येईल. रोहित घरात यामुळेचा चेंडू अगदी व्यासपीठाच्या दिशेने येताना चेंडू आडले जातात. एक दवसाच गदा प्राप्त दुसऱ्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतील फेकतील तत्वर फेकी खराब 2 धावा मिळाल्या जातील. अगदी 3 धावा मिळाल्या जातात. फलंदाजांना थांबावं लागेल. राहुल आणि हरीश यावर चांगला फटका आहे. येस क्या बात है. जेल इथे टिपली जाते. जबरदस्त क्षेत्ररक्षण केले जाते. अगदी लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. सूरज कोणती चूक न करता आपल्या मगर मीडियामध्ये चेंडूला पकडतोय आणि धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. नक्कीच सामन्यामध्ये रंगत येताना पाहायला मिळेल. मी म्हणेल 2 रोहित आहेत. दोन्ही रोहितनं आपली कामगिरी चांगल्या पद्धतीने अंकेश कडे देखील लक्ष देणे गरजेचं आहे. प्रथमेश कचडा यांच्याकडे देखील पाहिले जाईल. प्रामुख्याचे गोलंदाज आहेत. ज्या प्रामुख्याच्या गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी खेळली तर मी म्हणेल उसार संघाला देखील कंबर कसावी लागेल 20 धावांसाठी. तर रोहन भोईर देखील आहेत. येस पिक्चरामधील स्टोरी देखील पाहणं गरजेचं असते तेजस सर. कारण की एखादा चोर सापडला की त्याने चोरी नक्की केली का, ती कशा पद्धतीने चोरी केली, चोरी का केली, पाडलं का, हे प्रश्न देखील विचारणं गरजेचं आहे. त्यांच्याकडून जे काढून घेणं गरजेचं आहे तेच काम तेजस म्हात्रे सरांकडून केले जाते. तत्पूर्वी नवीन फलंदाजीतील हॅलो सतर पावलांचा रनअप आपण पाहतोय. रोहित घरत नवीन आलेल्या फलंदाजासाठी यावरचा चेंडू मागील दिशेला अगदी डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळेल. एकेरी धावसंख्या मिळाली जाईल. एकेरी धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 धावा मिळतात. नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला दिनेश हरीश बापसावी. पुन्हा एकदा एकेरी धावसंख्या एकेरी धावीने संघ पुढे जातोय. आगेकूच करतोय. 5 धावा येतील. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेवटचा अस्त्र. षटक क्रमांक पहिला रोहित एक सफलता देखील संपादित केली. यावरचा चेंडू अगदी शॉर्टपिच चेंडू धोका होण्याची संभावना आणि पाहूया इथून सुखरूपपणे पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचतात. ओव्हर नंबर 1 चा खेळ झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचतील 1-5. गोलंदाजीतील आपल्या कोट्यातील पहिले सांघिक दुसरे षटक हाताळण्यासाठी अंकेश.
येस यावेळीचा चेंडू आपण पाहतोय स्वैरमराने सुरुवात केली जाते. अंकेश गोलंदाजीसाठी उपस्थित झाले. दुसरं षटक आता येतील. धावा जरी कमी असल्या तरी मी म्हणेल गोलंदाजी जर भन्नाट वेगाची झाली तर कुठेतरी सामन्याला रंगत येऊ शकते. यावेळीचा फटका हवेमध्ये आहे. नुमास लँड रिच लँडिंग पाहायला मिळतंय. एक धाव सहजगता प्राप्त. दूरवरून क्षेत्ररक्षक येतात, फेकी करतात. 2 धावा मिळतात संघाला. 2 धावेनं संघ देखील पुढे चाललाय. 8 धावा मिळतात धाव फलकावर. किंजल ट्रॉफी आपण एन्जॉय करतोय. तसेच घर बसल्या पर्यंत सर्व प्रेक्षकांचं देखील किंजल ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत असेल. शब्द सुमनाने सुस्वागतम स्वागतम सहर्ष स्वागतम. यावेळीचा देखील फटका स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक येतात, चेंडूला पकडतात, फेकतात. एकच धाव. अगदी फेकी थोडी लांब होती. चांगला चेंडू आपण पाहतोय. अगदी स्किट होताना पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच हेच क्रिकेट आहे. जर आज जर टेनिस क्रिकेट असता आणि 800 टप्पे फेकले असते तर मी म्हणेल हर्षद सर षटकार पाहायला मिळाले असते. आणि इथंच जर हे चेंडू पावसाळ्यामध्ये पाहिले तर फलंदाजाला खूप जड जाते. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. हे यावेळचा फटका 5 झेलवण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जातो चेंडू मागे झडप घेण्यासाठी. तत्वर 2 धावा येतात. 2 धावा मिळतात. पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही. मी म्हणेल सातत्याने पावसाच्या सरी बरसल्या जातात. चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसूने आले गंध प्रीतीचे. आणि मी म्हणेल गंध प्रीतीचे नाही तर गंध क्रिकेटचे आता बरसले. कारण तेजसदादा मात्रेंच्या माध्यमातून भली मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये संघाची धावसंख्या घेऊन पोहोचते 11. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. एक मोठ्या स्पर्धेमध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय. अद्याप 9 धावसंख्या उभाराव्या लागतील विजयाकरिता. धावसंख्येसाठी मी म्हणेल एक षटक जर आणखी 1-2 धावांचं आलं ना पुढील षटक तर मग शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल. स्लॉक षटक स्पेशलिस्ट गोलंदाज मी तर म्हणेल धाकटूजी संघामध्ये आहेत. चांगले चेंडू आहे, चांगले चेंडू आहे. फलंदाजाला जखडवलाय. अवे फ्रॉम बॉडीचा चेंडू पाहायला मिळतो. दूरवरून अगदी शरीरापासून दूर फेकलेले चेंडू. ओव्हर नंबर 2 ला आपण पूर्णविराम देऊया. 2 षटकांच्या धावा जाऊन पोहोचतील 1 बाद 11 उसारली संघ. येणारे 12 चेंडू 9 ची गरज आहे. 12 चेंडू 9 चं समीकरण आहे. थोडीशी टीम मीटिंग घेतली जाईल पण घाई करायची आहे. जास्त विलंब घेऊ नका. इथून आमच्या सोबत किराणा डॉक्टरजी संघाचे इथे जिथे देखील जोडले. पुढील षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येथील रोहित ए झाले आता बी येतील. पाहूया अशा अर्थीचा खेळ करतील. एक रोहितने तर पहिल्या षटकामध्ये मी म्हणेल एक सफलता संपादित करून 5 धावा दिल्या. आणि इथून येणारा धावा थांबवेल का? जर इथून धावा थांबल्या तर शेवटच्या षटकाकडे सामना जाऊ शकतो. मग शेवटच्या षटकामध्ये नक्कीच रंगत येईल. रोहित येतात गोलंदाजीसाठी. यावेळी देखील अगदी चला बातान संघ आपण आपल्या निर्णयावर अंमलबजावणी करायची. जास्त विलंब घेऊ नका आता कारण की लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू फेकले जातात. क्या बात है, होगी तेरी दांडी गुल क्योंकि रोहित होगा पावरफुल. जबरदस्त चेंडू फेकला जातोय. आस्त व्यस्त दांड उद्ध्वस्त. विकेट नंबर 2. बॅक टू द डकआउट.
अगदी प्रयत्न केले जातात पण प्रयत्न वाळूचे कण रगडता तेवढी गेले त्याप्रमाणे खेळ केला जातोय कष्ट केले जातात मेहनत केली जाते मित्र म्हणेल धाकटुजी संघाच्या बाजूने अगदी हा सामना पाहिला तर 100%हून 70% तरी सामना पाहिले गेले तर फलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकलोय तरी देखील 30% सामना आपल्याकडे असताना ते 30%चे 40% कसे होतील याकडे लक्ष केंद्रित केले गोलंदाजांनी ही करा तर रोहित घरत आणि ऑल प्लेयर्स ऑल टीमची ही करा तर मेहनत आहे बिना सरावाचा खेळ केला जातो अगदी नक्कीच MMV डॉक्टर संघाची एक नवी ओळख आहे की कमबॅक कसं करायचं याचं आम्ही ज्वलंत आणि उद्या खरं जिवंत उदाहरण देण्याचं काम केले जाते कमबॅक करताना पहा क्या बात आहे काय अगदी मागील 2 चेंडू तदनंतरचे पुढील 3 संलग्न 5 चेंडू निर्धावले अगदी निर्धाव चेंडूची सांगता झाली बुंडी गेमचा खेळ आपण अनुभवतोय यावेळी देखील चांगले चेंडू गोलंदाजी आवडले असेल तर थोड्याशा टाळ्या झाल्या पाहिजे कारण की कमबॅक काय याचं चांगलंच उदाहरण MMV डाक्टिजू नामी काफी जबरदस्त गोलंदाजी चौदा चेंडू 9चा खेळ होता इथून हल्ली 8 चेंडू 9वर थांबले चांगला खेळ झालाय मित्र म्हणजे शेवटच्या षटक हाताळण्यासाठी जे 2 प्रामुख्याचे गोलंदाज असतील त्याच्यातून कोणता गोलंदाज वापरला जाईल त्या गोलंदाजाने तसेच गोलंदाजी करणं गरजेचं आहे त्याच पावलावर पाऊल ठेवणं गरजेचं आहे दिशा भरकटली आहे दिशा थोडीशी सटकली आहे इथून पाहिलं तर मिळते अगदी प्रत्येक दिवसामध्ये नवीन समालोचक आपण ऐकलेत कालच्या दिवसामध्ये सागर मांडवकर सर देखील होते मनोहर पाटील सर देखील होते तदनंतर हर्षद सरांचा आवाज सातत्याने आपण ऐकतोय आज आमचे प्रेम विभागातील दमदार आवाज अमितजी म्हात्रे सर देखील आहेत पुढील षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल रोहन भुईर यांना वापरलं जाईल की सुरेश घरत एकीकडे घरत आहेत एकीकडे भुईर आहेत पाहूया इथून मी म्हणेल रोहितने चांगली गोलंदाजी हाताळली यावेळेस मागील दिसणारा चेंडू चालला पॉइंट झाला स्वतः रोहित चेंडूवर झडप घेतो तत्वर 2 धावा येतात षटक संपल्याचा निर्वाळा येणारे पुढील 6 चेंडू असतील 6 चेंडू मध्ये विजयासाठी 6ला 6 पाहूया इथून कचडा यांना वापरले जाईल का वीर येतील की घरत येतील पाहूया थोडेसे शॉर्ट ऑफ टीम मीटिंग असेल 6ला 6 बनवायचे आहेत शेवट दिलाय खऱ्या अर्थानं डक्टीजी संघ पहा हार मानायला तयार नाही अद्याप तर म्हणून 20 जरी धावा असल्या तरी 24 चेंडूंचा खेळ खेळतायत ते शेवटपर्यंत लढा देतात सूरज गर्दीतील गोलंदाजीसाठी पाहूया सूरज आले आहेत सूरज यांना 6 धावा थांबवायच्या आहेत तर एकीकडून फलंदाजाला या 6 धावा ठोकायच्या आहेत पाहूया थांबवतील का धावा की फलंदाज ठोकतील का धावा काही प्रश्नांना उदाहरण येते 6ला 6 किंजल ट्रॉफी जबरदस्त सामना जबरदस्त स्पर्धा जशा पद्धतीच्या तशा पद्धतीचे सामने देखील होताना पाहायला मिळतात पहिलाच बॉल वासपडाच्या दिशेला येतोय इथून काय घडलंय पंच 2 धावा येतात 5 चेंडू 4 ची गरज असेल नक्कीच पावसाळी क्रिकेट म्हटलं की बॅटला चेंडू कनेक्ट होणं गरजेचं आहे यावेळचा चेंडू बॅटची कडा मागील दिशेला 4 चेंडू 3 ची गरज 1 चेंडू डॉट आला तर सामन्याला मजा आहे रंगत आहे अगदी शेवटपर्यंत मित्र म्हणेल धाकटीचे संघ काय हार मानायच्या प्रयत्नामध्ये नाही आहे आणि तसाच खेळ देखील केला जातोय
चला इथून येस पंचांना देखील विनंती असेल सामना संपल्यानंतर चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यामुळेचा चेंडू स्वैर मारा पाहायला मिळतोय. सद्यस्थितीला स्वैर मारा गरजेचं नाही मी म्हणेल. झेंडे येत आहेत. चेंडूवर झडप घेतील तत्वर एकच धाव. सामना आता थोडासा झुकताना पायामध्ये 3 चेंडू 1 ची गरज असेल. आणि इथून सामना देखील संपला जातोय. मात्र काटोदी संघाचे देखील हार्दिक आभार या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आणि असं म्हटलं जाईल की जिंकणारा म्हटलं पाहिजे की हा खेळ खऱ्या खूप कठीण होता. कारण की 24 धावासाठी देखील किती मोठे परिश्रम करावे लागलेत पहा. उसारली संघाला विजय ते संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचा हार्दिक आभार. आणि इथून थोडस कृत्य व्यासपीठावर आपण पाहतोय. प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जाईल. इथून प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड अगदी सामना रंगतदार आला होता मित्र.